विनोद तावडेशी आपलं बोलणं झालं तर कशासाठी आलेले, काय बोलले ते तुम्हाला? अहो उत्तर आहे का त्यांच्याकडे बोलण्याचं? एक तर नियम असा आहे 48 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी निघून जायचं असते. मग हे आज आता 12 तास राहिल्यात इलेक्शनला, हे कसे काय इकडे? नक्कीच. पण मात्र जर आता बघितलं आपण की अनेक नेत्यांचे आपल्याला फोन येत होते की प्रकरणाचं शांत करा, शांत करा, पण त्यावेळेस त्यांना काय सांगितलं तुम्ही? मी म्हणलं हे चुकीच्या पद्धतीने वागतात का आमच्याशी? म्हणजे आमचे विरोधक आहेत, तुम्ही ठीक आहे, मर्दासारखे लढा, चांगल्या ह्याच्याप्रमाणे लढा. तर कोणाला तिथे धक्काबुक्की काय झालेली आहे का, तुमच्या कार्यकर्त्यांना काय धक्काबुक्की झाली आहे का, तुमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं? माझ्यासमोर तर काहीच घडलं नाही आणि माझ्या अपरोक्ष पण काही घडलं नाही. ऑन दी काउंटरी पोलीस प्रशासनाने मला सांगितलं, हो तावडे साहेबांची गाडी बरोबर नाही मिळत, तो विनोद तावडेना तुम्ही तुमच्या गाडीतून घेऊन निघा, कधी कोण काय करेल काय नाही करेल, म्हणून मी आणलं आणि त्यांना दुसरी गाडी देऊन पाठवलं. आपण स्वतः बघितलेलं होतं की क्षितेश ठाकूर स्वतः गाडी चालवत होते, आपण बसलेला होता ठिकाणी, विवा कॉलेजला आलेले होते. विवा कॉलेज आल्यानंतर मग त्यांना सोडण्यात आलं. सर अहो तिकडून बाहेर काढणं राणा संस्कृती नाही आपली, लोक भडकलेली, त्यामुळे तिकडून सेफ बाहेर काढणं ती पण जबाबदारी माझ्यावर आली. पोलीस प्रशासनाने सांगितलं का तुम्ही नेलं तर चांगलं होईल आणि म्हणून मी काढलं त्यांना. माणूस काय मग आमच्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.